मृत व्यक्तींच्या 2 वस्तू चुकूनही वापरू नये, त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. कोणत्या आहेत त्या 2 वस्तू? चला जाणून घेऊ, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की निसर्गाचा हा नियमच आहे, जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही. मृत्यूच्या वेळी माणसाला शरीराचा त्याग करावा लागतो. आत्म्याचं स्वतःचं असं जगात काहीही नसतं. तो त्याच्या कर्मानुसार जन्म घेतो आणि वेळ भरली की निघून जातो. पण तरीही माणूस जन्म घेतो आणि अनेक प्रकारच्या भौतिक गोष्टींच्या प्रेमात पडतो. मृत्यूनंतरही तो वस्तूंवरील आसक्तीपासून मुक्त होऊ शकत नाही. जोपर्यंत मनुष्य प्रापंचिक गोष्टींची आसक्ती सोडून देवाला पूर्णपणे समर्पित होत नाही, तोपर्यंत तो वेगवेगळ्या रूपात पृथ्वीवर जन्म घेत राहतो आणि भटकत राहतो. कधी कधी व्यक्तींचा त्या गोष्टींबद्दलचा मोह इतका असतो की त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा पृथ्वी तलावर त्यांचा प्रवास चालूच राहतो. अनेक वेळा आपण मृत नातेवाईकांच्या वस्तू त्यांच्या स्मरणार्थ आपल्या जवळ ठेवतो किंवा त्यांच्या वस्तू वापरण्यास सुरुवात करतो. परंतु गरुड पुराणानुसार आपण मृत व्यक्तींच्या काही वस्तू चुकूनही वापरू नये, कारण मृत व्यक्तींची ऊर्जा त्या वस्तूंशी जोडलेली असते. मृत्यूनंतरही त्या व्यक्तीची त्या वस्तूंबद्दलची ओढ कायम असते आणि जर एखाद्या व्यक्तीने त्या वस्तूंचा वापर केला तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्या वस्तूंमध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे. गरुड पुराणानुसार कोणत्याही मनुष्याने कधीही मृत व्यक्तींचे कपडे वापरू नये. आत्मा एकदा शरीर सोडून गेला की कुटुंबातील सदस्यांनी त्या शरीराशी संबंधित कपडे आणि इतर वस्तू दान केल्या पाहिजे आणि मृत्यूसमयी संसर्ग झालेल्या वस्तू म्हणजे मृत्यूच्या वेळी जवळ असलेल्या वस्तू जाळल्या पाहिजे. याचे कारण की शरीर सोडून गेलेला आत्मा देहाबरोबर आपल्या वासनांचा त्याग करून मुक्त झालेला असतो. मृत्यूसमयी संपर्कात आलेल्या वस्तू जपून ठेवल्यास आत्मा त्या वस्तूंकडे आकृष्ट होतो आणि पुन्हा या नश्वर जगाकडे ओढला जातो आणि तो आत्मा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून राहतो. म्हणून त्या वस्तूंचं दहन करणं इष्ट ठरतं. तसंच त्या व्यक्तीचे जुने आणि नवे वापरण्यायोग्य कपडे धुवून स्वच्छ करून दान केले असता त्या वस्तूंचाही सदुपयोग होतो. मृत्यूसमयी आत्मा ऊर्जा स्वरूपामध्ये बदलतो. ती ऊर्जा सकारात्मक आणि नकारात्मक असू शकते. जर ती ऊर्जा नकारात्मक बनली तर कुटुंबातील सदस्यांनी मृत व्यक्तीचे कपडे घातले तर त्याची सावली त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकते. त्यामुळेच कुटुंबात अप्रिय घटनांचा फेरा सुरू होतो. मृत व्यक्तीची आणखीन एक गोष्ट आहे जी वापरू नये, ती म्हणजे दागिने. गरुड पुराणात असं म्हटलं आहे की कोणत्याही मनुष्याने आपल्या कुटुंबातील मृत सदस्यांचे दागिने वापरू नये. महिला वर्गाला दागिन्यांची सर्वाधिक ओढ असते. मृत्यूनंतरही त्यांची या वस्तूंवरची ओढ कमी होत नाही. गरुड पुराणानुसार मृतात्म्याची ओढ त्यांच्या कपड्यांपेक्षा कितीतरी पटींनी दागिन्यांवर जास्त असते. जी व्यक्ती असे दागिने घालते त्या मृत व्यक्तीची ऊर्जा त्या व्यक्तीशी जोडली जाते. त्यांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मृत व्यक्तीचे दागिने कधीही घालू नये. हे दागिने तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ तुमच्या जवळ ठेवू शकता किंवा हे दागिने वितळवून किंवा त्यात भर टाकून नवीन दागिने बनवू शकता आणि ते दागिने तुम्ही वापरू शकता. परंतु कधीही जसेच्या तसे दागिने वापरू नका. जर मृत व्यक्तीने तुम्हाला हे दागिने मृत्यूपूर्वी दिले असतील तर ते तुम्ही घालू शकता. परंतु जर त्या मृत व्यक्तीने हे दागिने सांभाळून ठेवले असतील, त्याला त्या दागिन्यांची सर्वात जास्त प्रेम असेल, तर असे दागिने कधीही घालू नये. त्यात मोड करा, त्यात भर घाला, त्याचे नवीन बनवा आणि मग ते वापरा. कपड्यांव्यतिरिक्त आणि दागिन्यांव्यतिरिक्त आवडीच्या वस्तू जसं की पेन, मोबाईल किंवा इतर महागड्या वस्तू सुद्धा फार काळ साठवून ठेवू नये. त्या वस्तू सतत दिसत राहिल्याने मन उदास होते आणि घरातल्या सदस्यांवर तोच प्रभाव टिकून राहतो. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि आत्मा घरात गुंतून राहतो. अशाच प्रकार